नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपूरमधील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. आज देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी खंबीरपणे राजकारणातील एक एक चाल खेळणारे धुरंधर राजकीय नेते म्हणून ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांना ओळखलं जाते. पवार साहेबांना लोकनेते असंही संबोधलं जाते. नेमकं या मागचं काय कारण आहे? जनमानसामध्ये एक लोकप्रिय नेता म्हणून ख्याती मिळवणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रसिद्ध करत आहोत एक विशेष रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शरदचंद्र पवार साहेबांना धुरंधर, मुत्सद्दी आणि लोकनेते का म्हणतात ते. कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णय क्षमता अशा 3 महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात जर कोणी असेल तर तो म्हणजे एकमेव शरदचंद्र पवार. भारताच्या राजकीय क्षेत्रातील कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला, दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपलासा वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार. शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. जाणता लोकनेता, दृष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्व म्हणजेच शरद पवार. भारताच्या राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व, तळागाळातील कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला, दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपलासा वाटणारा जाणता लोकनेता म्हणजेच शरद पवार. सामान्यांना आपलेसं करणं ही मोठी कठीण गोष्ट असते. शरद पवारांना ती लीलया जमते, कारण ते जनसामान्यांच्या प्रश्नांना आणि समस्यांना मनापासून भिडतात. लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या कामात घडून गेलेले शरद पवार त्यांच्या प्रत्येक कृती आणि कार्यातून बघायला मिळतात. असाच नेता लोकांना आपला वाटतो, कारण या नेत्यांच्या शब्दात पोकळ आश्वासन नसते तर प्रयत्नांच्या पूर्ततेची खात्री असते. कारण स्वतः शरद पवारांना जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण असते, तेव्हाच एकत्रित जनशक्तीची जाणीवही असते. शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची सवय आपला व्यासंग वाढवते, अभ्यासाची ओढ लावते. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच शरद पवार. अभ्यास, सायास, प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जीवन घडवत असतात. शरद पवारांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वात हे सारे कंगोरे आढळून येतात. शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. 50 वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. काँग्रेसपासून वेगळं होऊन त्यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र 2023 साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असं आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे. शरद पवारांनी 1960 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1967 मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि 1978 मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री म्हणून शरद पवार विराजमान झाले. त्यांनी सलग 3 वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय. 1984 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडले. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC मध्ये अध्यक्ष म्हणून काम केले.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारावर भ्रष्टाचारांचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले, तरीही चाणक्य पुढाऱ्यांप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करून आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. 2019 साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा 3 पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. शरद पवारांच्या या खेळीमुळे 106 आमदार असलेल्या भाजपाला 2.5 वर्षे सत्तेपासून दूर राहावं लागलं. 2023मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्षफुटीनंतरही शरद पवार यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत 10 उमेदवारांपैकी 8 उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवलं. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीकाही झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपलं काम सुरू ठेवलं. 2024च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांची "मी थांबणार नाही" ही प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते. दुसऱ्याच्या दुःखाने माणूस म्हणून डोळ्यात पाणी येणारा, जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतीयुक्त यशस्वी प्रयत्न करतो, तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो. आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकवून ठेवतो, तेव्हा तो संवेदनशील लोकनेता म्हणून लोकांना आपलासा वाटतो. कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णय क्षमता अशा 3 महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात जर कोणी असेल तर तो म्हणजे शरदचंद्र पवार. अशा या लोकनेत्यास पंढरपूर लाईव्ह टीमकडून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. साहेब, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना.